अहो हे काय चालवलंय काय तुम्ही? त्याचं काय झालं, दिलीपला तुझं मन जिंकायचं होतं, मम्मीला आणि जोशीबाला खुश करायचं होतं, म्हणून त्याने ही युक्ती काढली. मी फक्त त्याला मदत केली एवढंच. पण तुझं हे वागणं मला अजिबात आवडलं नाही. का बरं? तू हे सगळं स्वतः करता केलं असतं तर समजू शकले असते मी. तू रागवली नाहीस ना? मीच काय, मम्मी आणि जोशीबुवांना कळलं ना तर ते सुद्धा रागवतील, घरच बंद होईल तुला. अरे बापरे, मग तूच आम्हाला यातनं काहीतरी मार्ग दाखव. तू असं कर, मम्मीला आणि जोशीबुवांना फंडाच्या कामात मदत कर, ते नक्की खुश मी होतील. नक्की करेन. चल मग तूच सांग. चला. नाथ हा माझा, नाथ हा माझा. अरे वा, आज खुशीच दिसते स्वारी. अहो हं? केवढं मोठं आज आमचं काम झालंय. काय म्हणता? हो, हं. आपला विजय हं. जॉईन झालाय आम्हाला. प्रिया बरोबर त्यालाही जॉईंट सेक्रेटरी करून टाकलाय आम्ही. भेटला कुठे तुम्हाला तो? अहो देवळात भेटला मला तो. फारच लाघवी मुलगा आहे. विजय नाही, दिलीप आला होता प्रियाला भेटायला. हे तोही आला होता, मग? पण मध्येच पळून गेला. धांदरटच आहे मेला. असं कसं झालं? अरे पण तुला नुसते ओठ हलवायचे. अरे पण नको ना मग तुझ्या अंगात तानसेन संचार, मी काय करणार? अरे मी त्याचा प्रश्न काय रे विजय, नसते उद्योग कोणी सांगितले तुला? काय झालं? काय झालं? काय देवळात कशाला गेलास मरायला? गेलात तर गेलात, माझ्या बायकोच्या आणि मुलीच्या कामात घुसला. तुला सांगतो, देवळाच्या भंडाचं काम बंद. थांबा, तुमच्या मुलीचं मन जिंकण्यासाठी हा दिलीप तिकडे गाणार होता. मीच शिकवलं त्याला, हो पण मला ते नाही जमलं. म्हणून ते काम मला करावं लागलं. कळा कळा तुमचा शहाणपणा. आता एक काम करा, हा तुकडा रमण शेठला द्या आणि तो दिल तो माल घेऊन या. माल जपून आणा, जोखमीचा आहे. हे काम केलं तर चांगलं बक्षीस देईन. ते बॅगेत काय आहे? मग त्यात काय आपल्याला करायचं काय? हा. आपल्याला जे काम सांगितलं ना तेच आपण करायचं. काय मिस्टर, काय बॅग मध्ये? त्यात ना आम्हाला माहित नाही. मला माहित आहे ना. तुम्हाला माहिती आहे का मला आहे? काय कसली कामाला आहे? स्मगलिंगची घड्याळ व्यक्त काय? थांबा, एक हात टाकतो. हवालदार माझं तुम्ही सोड ऐका. ते. काही अरे, नाही, काय- काही- अरे बापरे, घड्याळ. हवालदार, घड्याळ. चल, लवकर पळ. अरे पोरा. अरे रे रे, कोण तुम्ही? जरा प्लीज गाडी चालू ठेवा, आपले फार उपकार होतील. मी एक सभ्य माणूस आहे, मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगतो. ठीक आहे. हे सगळं असं घडलं आणि तुमच्या गाडीत शिरलो. ही माझी मुलगी रूपा. हॅलो. तिला सिनेमाची फार आवड हा? आहे. स्वतः नाटकात काम करते वा. आणि नाचते सुद्धा उत्तम. अरे वा. हे सगळं मम्मीमुळे. आमची मम्मी की नाही पूर्वी सिनेमात काम करायची. असं? अहो तिनेच मला डान्स शिकवला. अच्छा. चंचला देवी नाव ऐकलंच असेल तुम्ही, नाही? चंचला देवी, हो हो ऐकलं ना. आमची मम्मीच हा. ती. ओके, थँक्स अ लॉट. या ना, चहा तरी घेऊन जा. नाही, चहाचं आत्ता एवढं काय, चहाला परत कधीतरी येईनच मी. थँक्यू वन्स अगेन. इट्स ओके, थँक्यू. सुटलो एकदाच. चला. ए विजय, अरे आज नशीबवरून वाचलो. या खोट्याला कसली भीतीच नाही. अरे हो रे, पण बस मी ठरवलं यापुढे यांच्याकडे राहायचं नाही. करेक्ट, माझ्या अगदी मनातलं बोललास. काय रे? ते काय नाही, दुसऱ्या लफड्यात अडकण्याच्या आत या खोट्याला रामराम ठोकायचा. चल चल. या मुलांनो या, बसा. बसायला नाही, जायला आलोय. हा आमचा राजीनामा. खरा प्रकार कळला वाटतं. कळला? चांगलाच कळला. खडी फोडायला जाणार होतो आम्ही. स्मगलिंगचा माल. आता आमची रनिंग चांगली होती म्हणून, नाहीतर घड्याळ स्मगलिंगची होती, पण ती सरकारी लिलावात कायदेशीर झालेली होती. ती टाकून पळालात. अरे तुम्हाला धीटपणा यावा म्हणून हे काम दिलं. काही धडा शिकला नाहीत.
बस नको नको, दिलेत तेवढे भरपूर झाले. आता आम्हाला तुमच्याकडनं काही शिकायची इच्छा नाही. हो, आम्ही जाणार म्हणजे जाणार. हो. थांबा, एक भारी चीज एकही पैसा खर्च न करता घरात आणून दाखवतो. हरलो तर मी तुम्हाला 1000 रुपये देईन, तुम्ही हरलात तर तुम्ही मला 1000 रुपये द्यायचे. मारा पैस. फुकट? ते तर शक्यच नाही. हा, असं मामा, घरात काय कमी आहे? मोटार नाही. ताई साहेबांची तशी तक्रार आहे. असं मग उद्या एक मारुती गाडी घेऊन टाकू. मारुती गाडी? हं. काय भाजीपाला वाटला की काय? फुकट आणणार म्हणे. तीही कुणाची कुठलीही तक्रार न येता. मामा, हिरा शेठला फोन करा. उद्या सकाळी गोखले गॅरेज. या किल्ल्या आणि हे कागदपत्र. गाडी बाहेर उभी आहे. आभारी आहे. किती पैसे द्यायचे? 1,12,000. ठीक आहे, हे धर. थांबा हा, आलोच. ते चेक देत आहेत. आज शनिवार, 12 वाजले. चेक कॅश व्हायला सोमवार उजाडेल. काय करू? हिरा शेठना शब्द दिलाय. असं करूया, त्यांनाच विचारू. ठीक आहे. हिरा शेठ सकाळच्या फ्लाईटने दिल्लीला गेलाय. उद्या येणार. मग काय करायचं? चेकवर गाडी तर दिली पाहिजे. हिरा शेठला तसा शब्द दिलाय. ठीक आहे. नमस्कार. हा चेक केव्हाही बँकेत टाका, कॅश होईल. पाहिजे तर बँकेत चौकशी करा. छे अहो, त्याची काही जरुरी नाही. आम्ही सभ्य माणसं ओळखतो. पुनश्च नमस्कार. नमस्कार. चला मुलांनो, आता आपल्याला नवीन गाडीतून घरी जायचं. चला. काय खोटे, यात व्यवहार कसला केलात? नाही तर काय, पैसे दिलेत आणि गाडी घेतली. त्यात नवीन असं काय केलं? बसा, गाडीत बसा. गाडी मिळालीच आहे. उद्या 1,12,000 परत मिळतील. ते कसं काय? ते आता नाही कळायचं. उद्या सकाळी 10 वाजता. कालच 1,12,000ला गाडी घेतली. पण काय झालं, आज अचानक 50,000ची नड निर्माण झाली. म्हणून तुमच्याकडे आलो. आज रविवार, हं. कुठेही पैसे मिळणार म्हणून तुमच्याकडे आलो. माझं काय म्हणणं आहे, ही गाडी घ्या आणि मला 50,000 रुपये द्या. हो, आपण बसा हा, मी आलोच. आपण काय करताय हे आम्हाला जरा समजावून सांगाल का? हा. ओके ओके. मी पैसे देतो तुम्हाला, पण आपण तसा स्टॅम्प लिहून दिलात तर. अर्थात. अहो, रीतीच बोलणं आहे तुमचं. थांबा, मी आलोच. ओके. हॅलो, हिरा शेठ का? असाल तसे निघा आणि गुपचुपांच्याकडे या. हो हो हो, नाही गोंधळ झालाय. हो, निघाच. हा कागद. थँक्यू. थांबा हा, मी पैसे देतो. इन्स्पेक्टर, हा कागद. खोटा चेक देऊन फसवून गाडी नेणार होते. यांनी कंप्लेंट दिलीच आहे. मिस्टर खोटे, यू आर अंडर अरेस्ट. अहो पण साहेब, मी काहीही गुन्हा केलेला नाहीये. मग हे काय?
तुम्हाला जे काय सांगायचं असेल ते कोर्टात सांगा. हो पण आपल्याकडे वॉरंट आहे का? हे वॉरंट सरळ येता का बेड्या घालू? कुणाला वेळा घालताय? काय प्रकार काय हा? खोटा चेक देऊन फसवायला निघाले ते. अहो तुमचा चेक बँकेत तरी भरा तुम्ही, मग कॅश होतो की नाही ते बघा. मग हा व्यवहाराचा प्रकार तरी काय आहे? ते मला माहित नाही, पण एका अब्रुदार माणसाला तुम्ही विनाकारण अटक करताय हे बरोबर नाही. तरी मी यांना सांगितलं मी काहीही गुन्हा केलेला नाही आहे. हे पहा, मी लॉ ग्रॅज्युएट आहे. उद्या यांनी जर तुमच्यावर अब्रू नुकसानीची फिर्याद केली तर त्याची नुकसान भरपाई म्हणून तुम्हालाच 2 लाख रुपये द्यावे लागतील. आहात कुठे? मी त्याच विचारात आहे. साहेब तुम्ही जरा आत चला प्लीज. गोखले साहेब तुम्ही पण चला. ते तुम्हाला पैसे देतील याची खात्री आहे? अरे बेटा दुसरा मार्गच नाही त्यांना. काय? माझी तर अक्कलच चालत नाही. मिस्टर खोटे, आपण हे प्रकरण मिटवून टाकूया. तुमचा काय निर्णय होतो तुम्हाला कळवा. मी निघतो. ओके. आता असं करा, गाडी मला मिळालीच आहे, माझा चेक मला परत करा, म्हणजे व्यवहार संपला. म्हणजे ही गाडी तुम्ही फुकटात नेणार तर? हो कारण ही माझ्या आबरूची किंमत आहे म्हणून. देऊन टाका हा, नाहीतर हे प्रकरण फार महागात पडेल. हा घ्या तुमचा चेक. तेवढी पोलीस कंप्लेंट काढून घ्या. ते काम माझं. चला रे मुलांनो. चांगलाच धडा शिकलो मी आज. हो पण लक्षात ठेवा. चल रे. चला. बोला आता काय म्हणणं आहे तुमचं? यात फक्त तुमची हुशारी दिसते, पण झालं ते काही चांगलं झालं नाही असं मला वाटतं. बरोबर आहे. कमाल आहे. व्यवहार पुरा झाला, हा. गाडी घरात आली, हा. पैसे पण परत मिळाले, शिवाय कोणाची काहीही तक्रार नाही. हो त्यांनी तसं स्पष्ट सांगितलं. हा, तरीही हा खोटेपणाच होतो आणि आम्हाला तो मान्य नाही. नीट विचार करा. काय मामा हा. चला घरी, आधी मंडळींना खुश करू. हा? चला. ए विजय, आता आपण इथून निघून जाऊ. नाही यार, असं जायचं नाही. मग एकदा तरी या माणसाची फजिती करायची आणि मगच त्याला सोडायचं. अरे पण ते कसं शक्य आहे? ते कधी सापडतच नाहीत. सापडतील यार, एकदा तरी नक्कीच सापडतील.